समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। वयाच्या 28व्या दिवशी पित्याचे छत्र हरपले। आई, आजी, आजोबा, चुलता चुलती, कष्टाळू वृत्तीची घरची परिस्थिती, पित्याची तोंड ओळख देखील झाली नव्हती। कष्टाळू आईच्या कुशीत, आजी आजोबांच्या आणि चुलत्याच्या मुशीत वाढलेल्या आणि वयाच्या 5व्या वर्षीपासून खेड्यातील आणि शहरातील शिक्षणासाठी आत्याने केलेल्या सहकार्याने खडाव तालुक्यातील भुरकवडी गावच्या सुपुत्राने आकाशाला गवसणी घातली। भुरकवडी येथील माजी सैनिक जनार्दन केशव कदम यांनी नातू चिरंजीव तेजस प्रवीण कदम हा पायलट व्हावा अशी इच्छा मनी बाळगली, परंतु आर्थिक अडचण समोर आली असता स्वतःच्या नावावर असणारी 1 एकर जमीन विकली। त्यासाठी त्यांचे सुपुत्र एसटी परिवहन मंडळातील वाहक म्हणून कार्यरत असणारे प्रभाकर जनार्दन कदम आणि तेजसची आत्या शोभा रघुनाथ सत्रे यांनी सहकार्य केले। आई श्रीमती उमा प्रवीण कदम यांच्या कष्टाच्या जोरावर आणि कुटुंबाच्या जिद्दीच्या बळावर तेजसने पायलट म्हणजेच वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण करून भुरकवडीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुड झेपेच्या कौतुकाचा सोहळा भुरकवडी येथे ग्रामस्थ आणि कदम परिवाराच्या वतीने पार पडला। या कौतुक सोहळ्यात सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे, युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अभय जगताप, जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे, धनंजय चव्हाण, मनीषा फडतरे, पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख, हनुमंत बोटे, राहुल पाटील, डॉक्टर विवेक देशमुख, प्रतापराव देशमुख, मंत्रालय निवृत्त अधिकारी प्रवीण लावंड, राष्ट्रवादी महिला आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रियांका माने, डॉक्टर महेश माने, बाजार समितीचे माजी उपसभापती संभाजीराव फडतरे, संचालक सुनील फडतरे, शहाजीराजे गोडसे, अप्पासो यादव, माजी सरपंच शिवाजीराव कदम, छगन कदम, भीमराव कदम, पोपट जाधव, संजय देशमुख, सोमनाथ साठे, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ निंबाळकर, संतोष जाधव, सचिन साठे आदींसह कदम परिवाराचे सर्व सदस्य, नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रभाकर कदम, दिलीप गाडे, युवा नेते मनोजदादा कदम, दशरथ कदम, नारायण कदम, संतोष कदम, उमा कदम यांनी केले। प्रास्ताविक नारायण माने यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले, तर अतुल कदम यांनी आभार मानले। यावेळी चिरंजीव तेजसच्या या यशाबद्दल ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घारगे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, सोनिया गोरे, आमच्या संस्थानिक श्रीमंत गायत्री देवी, पंतप्रतिनिधी आदींनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या। तर हे खरंच भाग्याचा क्षण म्हणावं लागेल, कारण हे एक रिगरस ट्रेनिंग असतं, म्हणजे खूप महत्वाचं 200 तासाचं फ्लाइंग आवर्सचं ट्रेनिंग असतं आणि हे ट्रेनिंग करण्यासाठी प्रचंड खर्चही येतो। त्याच्या घरच्यांनी त्याला चांगली साथ दिली, त्यांच्या चुलत्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो। तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तेजसने एक उत्तुंग अशी भरारी या ठिकाणी घेतलेली आहे आणि या गावाचं नाव खऱ्या अर्थानं रोशन केलेलं आहे। तर भविष्यात तेजस वेगवेगळ्या एअरलाईनमध्ये दिसणार आहे, मग त्या इंडिगो असेल, एअर इंडिया असेल, यामध्ये आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून घेऊन जाण्याचं महत्त्वपूर्ण कार्य तेजसकडून होणार आहे। प्रवाशांची सुरक्षितता, त्याची स्वतःची सुरक्षितता याची सर्व जबाबदारी पायलटवर असते। पायलटचं अत्यंत जोखमीचं काम असतं आणि अशा ठिकाणी या ठिकाणी तेजसची भविष्यात नियुक्ती होणार आहे। तेजसच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि तेजसच्या सर्वच परिवाराचं मी मनपूर्वक भुरकवडी गावचे सुपुत्र चिरंजीव तेजस प्रवीण कदम यांची कमर्शियल पायलट ट्रेनिंग कंप्लीट झालं आणि खरं तर मान खटावमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रवीण पहिलाच तू असशील की ज्याने कमर्शियल पायलटचं ट्रेनिंग कंप्लीट केलं आणि याच्यानंतर तू कमर्शियल पायलट म्हणून एअरलाईनमध्ये तू जाणार आहेस। खरं तर आम्हाला सर्वांना, तुझे सर्व नातेवाईक, आज चिरंजीव तेजस प्रवीण कदम हे यशस्वीपणे वैमानिक झालेले आहेत। कमर्शियल पायलट लायसन्स त्यांना मिळालेलं आहे।
आणि त्यांच्या आईवडिलांसाठी हा एक सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तर तेजस आणि त्याच्या आईवडिलांचं खूप खूप स्वागत, शुभेच्छा त्यांना. आणि तेजसला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आमदार महेश दादा आणि त्यांचा मित्रपरिवार आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव. चे सुपुत्र आणि ज्यांनी या खटाव तालुक्यातील बुरकोडी गावाचं या शिरेपाचात मानाचा तुरा खोवला आहे ते या गावचे सुपुत्र आणि त्यांना खरंच गावचा हिरा म्हणलं तरी चालेल. त्यांनी पायलटपदी त्यांची जी नियुक्ती झाली आहे आणि ते आज योगायोगानं सांगू इच्छितो की माझ्याकडे त्यांची डेंटल ट्रीटमेंट झाली आहे आणि मला आज की आपल्या गावचे सुपुत्र चिरंजीव तेजस प्रवीण कदम यांची भारतीय वैमानिक म्हणून निवड झाली. अतिशय बुरकोडी म्हणजे आता आपला ग्रामीण भाग, जास्त करून कोणत्याही आपल्याला शहराप्रमाणे शैक्षणिक सुविधा नसताना सुद्धा तेजस यांनी शिक्षण आपलं मुंबईला पूर्ण केलं आणि त्यांच्या चिकाटीने, त्यांच्या जिद्दीच्या जोरावर वैमानिक ही पदवी मिळवली, त्यांचं निवड झाली. खरं तर आपल्या भागात आजपर्यंत आणि या बुरकोडी गावचे सुपुत्र चिरंजीव तेजस प्रवीण कदम यांनी खऱ्या अर्थानं एवढ्या खेडेगावातून, छोट्या गावातून आकाशाला गवसणी घालण्याचं काम केलेलं आहे. कारण स्वप्न प्रत्येक जण बघत असतो, पण स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याच्यासाठी लागणारे कष्ट, त्याच्यासाठी झिजण्याची मानसिकता, या सगळ्या गोष्टीची जी आवश्यकता असते ती त्या व्यक्तीमध्ये लागते आणि ती त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या संघर्ष करून त्यांनी आपल्या एक वैमानिक म्हणून पुढच्या आयुष्याला सुरुवात करतात. वेगवेगळ्या संधी मिळतील. प्रतिनिधी शरदराव कदम, भुरकवडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.